वहिवाटाच्या वादातून कुटुंबाचे सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्क टेम्पोत बसून 5 दिवसांपासून सुरू आहे बेमुदत उपोषण। सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका कुटुंबाकडून चक्क टेम्पोमध्ये बसून गेल्या 5 दिवसांपासून बेमुदत उपोषण करण्यात येत आहे। तासगाव तालुक्यातील जुळेवाडी येथील जाधव कुटुंबाकडून हे आंदोलन सुरू असून आंदोलनाचा 5वा दिवस आहे। गावातल्या काही पक्षपाती लोकांकडून घरासमोर तारेचं कंपाऊंड घालण्यात आलेलं आहे, त्यामुळे कुटुंबाला ये-जा करण्यासाठी रस्ता बंद झाल्याचा आरोप करत प्रशासनाने तारेचं कंपाऊंड काढून टाकावून वहिवाट करून देण्याच्या मागणीसाठी जाधव कुटुंबाकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या टेम्पोमध्ये बसून आमरण उपोषण सुरू केलं आहे। मी संदेश बौमन जाधव, राहणार बुरुंगवाडी, तालुका पलूस, जिल्हा सांगली, गट नंबर 277/2 मध्ये मुलकेपड या जागेत आम्ही कुटुंबासह 19 ते 20 वर्ष झाली राहत आहे। तरी जुळेवाडी तालुका तासगाव येथील काही लोकांनी पक्षपातीपणा करून दांडगाव्याने आमच्या घरासमोरील तारेंचे कंपाऊंड काढून टाकण्यात यावे व आमच्या कुटुंबियाला येण्या जाण्याचा रस्ता मोकळा करून मिळावा। जोपर्यंत आमच्या घरासमोरील तारेचे कंपाऊंड काढून टाकण्यात येत नाही तोपर्यंत मी आमरण उपोषण सोडणार नाही। आणि आज दिनांक 30/6/2025 मी 26/6/2025 रोजीपासून ते आज अखेर आमरण उपोषण करीत आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।